जय शिवराय भावांनो, पार्ट 1 ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आता कसं वाटतंय? लाल बोल लीला बोल सगळ्यांनी आपापल्या गाड्या इथं पार्क केल्यात। गाड्या व्यवस्थित पार्क करून आता ट्रेकिंग करायला आम्ही सुरुवात करणार आहोत। आम्हाला सोडून इथं बिस्किट पार्टी करायला येतात। धनंजय भाई आमचे शिक्षक होते। एक एक काही विखायला बघा हो का, बिस्किट पार्टी एक एक करायला लागले त्यांनी। तुला नाही येणार अमोल भैया घे घे आधी शिव भैयाला काळजी आहे माझी फक्त इथं, बाकीचे आपापल्या कामात व्यस्त आहेत। तर आज आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया तिथून। बाकी लोक दोन भैया डाईट वर आहेत ना सध्या। आल्यापासून पोट जास्त सुटलंय का। आता दत्त मंदिरला आम्ही वरती जाणार आहोत। अर्धे पोरं इथं थांबले तर अर्धे खालून नाही लागले आता। मस्त आता आम्ही चलत चाललो। बाजीराव राजू भैया आलेत आपल्या सोबत। वा कस काय की नाही चालू आहे। पळ गणेश गणेश पळ। चला आपण आता पळत पळत समोर जाणार आहोत। मशीवणी दोन वारनेर समोर चालले हो का। दोन वारनेर इथं भेटलेत आम्हाला हो का। सलाम करायला हाती भेट सारखा आहे। प्रशांत भाई एकच बा पुढे येतं। राज भैया 4 पावले चाललेत, त्यांचे पाय ओढायले तर राजू भैया म्हणतात मग त्यांना हो का। थोडं पिंट्या बसलेला दिसावा त्या माणसानं आम्हाला खायला म्हणून बोलवलं आणि इथं आल्यापासून पळवायले। बिस्किट खाल्ला की रे बिस्किट मारू नको रे थोडं। काय मोठा जोक मारलाय आता। फक्त मुंग्याला तुडवायचंय। गणेश नको बस झालं। तरी नाश्ता एकदा देणार इथं, 2 वेळेस पळू नका हो। प्रशांत भैया नाश्ता एकदा देणार इथं, एकदा नाश्ता फक्त आणि काम 2-2 वेळेस करा म्हणायला लागली। कसं होईल सांगा बरं। रॉकलँड जिंदाबाद येते, रॉकलँड मालक सोबत येते। अरे हा त्याच रस्त्यानं परत शिव आहेत खाली, टेन्शन नाही नाश्त्याचं आता। रॉकलँडचे मालक सोबत आहेत, व्यवस्था आहे एकदम। आता आम्ही टेकडीवर आलो, एकदम मस्त असं मंदिर दिसलेलं आहे आम्हाला बघा। हे एकदम सुंदर असं दत्त मंदिर आहे। ती जी लांबून टेकडी दिसली होती आपल्याला, त्या टेकडीवरती आता सध्या आपण थांबलो। तर हे असं बघा तुम्ही मंदिर आहे। इथून पण एक पायवाट दिसायला लागली, आपण बघूया पायवाट कुठे जाईल। पार्थ एकटाच कुठंतरी निघालाय, राज आणि पार्थ मस्त कुठला तर कोपरा धरून बसायचं बघायलीत। कशासाठी ते माहित नाही। बाकीचे पण सगळे हळूहळू दमून वर आले ते। हात पुरलेला असते जेंदर लावलेला इथं ह्या ठिकाणी काही जणांनी शेंदूर लावल्यानंतर हात पुसलेला आहे। तर आमच्या सोबतच्याला काही लावायला लागले। इथे सुद्धा मंदिर आहे, त्याच्यामुळं ह्या दगडाच्या सुद्धा ते पाय पडत आहे। तिकडे सध्या जरा धुका असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित दिसत नाही।
बाकीचे पण आलेले आहेत, बघूयात त्यांच्याकडे जाऊन आपण. हळूच डोंगर चढून कसं वाटलं तुम्हाला? वा, सकाळ सकाळची प्रहरी एकदम आनंद वाटला. बघा दम आलेला आहे पण आनंद काय चेहऱ्यावरून जात नाही. एकदम मस्त घाम निघालाय. सुमित भैया तर कमरेवर हात ठेवून थांबले तर सुमित भैयाला बिस्किट पचले वाटतं आता. तरी पण एक 2-3 दिवसात राहिले आता 2 वेळेस नाश्ता झाला पाहिजे. नाही 2 वेळेस तरी किमान नाश्ता झाला पाहिजे. आता एक वेळ झालेला आहे का? म्हणजे लवकर यायचं कारण नाश्ता एक वेळ जेवण दिलं जाईल. अरे वा, जेवण चालेल आम्हाला, मंजूर आहे ते पण. या ठिकाणी चिंचेचं पण झाड आहे, तर आता आपण थोड्या वेळाने चिंचा खाली घेऊन खाणार आहोत. इथं सुरेश भैया चॉकलेट वाटपाचा कार्यक्रम करत आहेत, एक कडेला थांबून. तुम्ही पण घ्या. ठीक आहे, काहीतरी महत्वाचं सांगणार आहेत सुरेश भैया, बोला. व्ह्युअर्सला पण द्या. आपल्या व्ह्युअर्स साठी मेलोडी चॉकलेट आपल्याला सुरेश भैयाकडून भेटत आहेत. हो का, चॉकलेट खाऊन सगळेजण त्या कॅरी बॅग मध्ये चॉकलेट जमा करत आहेत. तुम्ही पण त्या साईडला आता सध्या आपण चाललोय डोंगराच्या विरुद्ध साईडला. एक झाड होतं त्या ठिकाणी, एक छोटं मंदिर आहे. बघूया ते मंदिर कशाचं आहे. आता त्या ठिकाणी आलो होतो आम्ही. इथं छोटीशी महादेवाची पिंड दिसायला लागली. हे बहुतेक महादेवाचं मंदिर असेल. आता बाकीचे आपले जे सोबत आलेले आहेत कार्यकर्ते इकडच्या ठिकाणी थांबलेले, जाऊयात त्यांच्याजवळ. सध्या इथं बाकीचे सगळेजण इथे येऊन थांबलेले. जय शिवराय.